हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? होप यू आर डुइंग व्हेरी वेल. मी पण आहे एकदम मस्त. वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल राजश्री क्रिएशन. सो आज आहे आपला डे 4 ऑफ अंडर 100 रुपीज ज्वेलरी. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण सुरू केलेली आहे 10 days सिरीज ऑफ अंडर 100 रुपीज ज्वेलरी. सो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे डे 4चा. सो डे 4च्या व्हिडिओमध्ये आपण आज काय बघणार आहोत ते मी तुम्हाला लवकर सांगणारच आहे. पण येस, तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा सो दॅट की तुम्ही आजच्या सगळ्या ज्या मी 5 डिझाईन दाखवेल ते तुम्ही पूर्ण बघू शकणार. तर आतापर्यंत आपण अंडर 100 रुपीज ज्वेलरीजमध्ये बघितलं आहे इनविजिबल नेकलेसेस, शॉर्ट मंगळसूत्र आणि बघितले आहेत इयररिंग्स. येस, सो आजचा आपला डे 4चा व्हिडिओ बघणार आहोत आपण. तो पण आहे एका नवीन डेली यूजमध्ये लागणारी आणि ट्रेंडी असणारी अशी काहीतरी ज्वेलरी. येस, तुम्ही जर चॅनलला नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला मागचे व्हिडिओ तुमचे मिस झाले असतील तर ते प्लीज जाऊन तुम्ही बघा. तुम्हाला त्यातलं काहीही आवडलं असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवून दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तो सेंड करा. चला करूयात मग आजचा आपला डे 4चा व्हिडिओ सुरू. येस, तुम्ही व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. येस, आणि आजची आपली ज्वेलरी काय असणार आहे? आजची आपली डे 4ची ज्वेलरी आहे, हे आहेत हेअर ॲक्सेसरीज और हेअर क्लिप्स तुम्ही म्हणू शकता, जे आपण मेसी बनमध्ये किंवा मग ओपन हेअर, हाफ हेअर, ज्या हेअरस्टाईल असतील त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. येस, ह्याच्यामध्ये काही आपल्या नेहमी लागणाऱ्या आपल्याला हेअर पिन्स आणि ते पण अगदी बजेट फ्रेंडली म्हणजे अंडर 100 रुपीजमध्ये आहेत. सो मी तुम्हाला याच्यातली 1 बाय 1 शो करते. आणि आजची आपली पहिली डिझाईन बघूया. तर आजची आपली पहिली ज्वेलरीमधली पहिली डिझाईन आहे, ही आहे एक हेअर क्लिप बघू शकता. येस, ही म्हणजे ह्याचं जे आहे ते आपण पेअरमध्ये देतो. आजची जी आहे त्या पेअरमध्ये असणार आहे. सो ह्याला जो पारिजातक फ्लावर आपला जो ट्रेंडी आहे, तो पारिजात फ्लावर आहे. आणि ही आपली क्लिप जी आपण हेअर्सवर लावतो, ही लहान मुलींना पण छान वाटतं आणि मोठ्यांना पण छान वाटतं. ही अशी दिसणार आहे. अशी ही आपण कुठल्याही हेअरस्टाईलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये अशी आपण ती वेअर करू शकतो. येस, सो ही क्लिप ही पेअरमध्ये आहे. सध्या एकच होती माझ्याकडे म्हणून मी एकच दाखवते, पण येस, ही पेअरमध्ये आहे. सो ही होती आपली आजची पहिली हेअर क्लिप. आणि आजची आपली सेकंडवाली हेअर क्लिप जी असणार आहे, सेम पारिजातमध्येच आहे, बट ही आहे यू पिनमध्ये. सी, हा यू पिनमध्ये पारिजातक फ्लावरला आपण ह्यात हे केलेलं आहे. सो ही ह्याच्यामध्ये पण आपण साईजेस डिफरंट साईज देऊ शकतो. ह्याच्या स्मॉल पण यूज केलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण कोणाला जर मोठी साईजमध्ये हवी असेल तर ह्याच्यामध्ये मोठे पर्ल्स यूज करून पण आपण अशी हेअर पिन्स बनवू शकतो. यस, ही पण पेअरमध्ये असणार आहे. ह्याची जी पण पेअरमध्ये तुम्ही किती पण हे घेऊ शकता, बट येस, पेअरमध्ये असणार आहे. ॲक्च्युली ही मला तुम्हाला आता जेव्हा ही जुडा हेअरस्टाईलला छान दिसते ॲक्च्युली. आता ही तुम्हाला दिसते का? तर अशी दिसेल ही जुडामध्ये. मी एक व्हिडिओ तसा पण जुडाचा जुडा करून तुम्हाला ह्या पिन यूज करून त्याच्यामध्ये पण एक छोटा व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करते. ओके, तुम्ही बघू शकता की जुडा हेअरस्टाईलला ह्या पिन्स कशा यूज करतात. सगळ्यांना माहितीच आहे, यू पिन्स आहेत आपल्या नॉर्मल, त्याला फक्त आपण एक वरती पारिजातकचे फूल दिलेले आहेत. येस, सो ही होती आपली सेकंड डिझाईन. फर्स्ट ही होती जी की मी ऑलरेडी लावलेली आहे. येस, आणि आता ही होती सेकंड. सो आता बघूया आपली नेक्स्ट थर्ड वन. येस, सो आजची थर्ड पण जी आहे ती ही असणार आहे. ही आहे यू पिनमध्येच आहे, बट ह्याच्यामध्ये आपण हा छान छोटूसा असा क्यूटसा लोटस यूज केलेला आहे. आणि त्याला खाली एक थोडा ड्रॉप दिलेला आहे.
सो येस, बट ही आता जी आहे युपिन्स ह्या सगळ्या आपल्या मेसी बन किंवा कुठल्या पण बन हेअरस्टाईल्समध्ये आपण त्या यूज करू शकतो. ट्रेडिशनल लुकमध्ये खरंच खूप छान दिसतात. हेअरस्टाईलमध्ये बऱ्यापैकी युपिन्सचा खूप यूज होतो. सो ह्या यूज इवन ब्राइड्स तर यूज करतातच, बट येस आपण सायडर म्हणून पण आपण हे यूज करू शकतो. कुठल्याही फंक्शनमध्ये जेव्हा पण आपण मेसी बन करतो तर त्याला डेकोरेट करण्यासाठी अशा पिन्स यूज होतात आणि खरंच त्याने तुमची हेअरस्टाईल खरंच खूप छान दिसणार आहे. सो आता ह्याच्यामध्ये तर मी तुम्हाला सध्या विल ट्राय किती तुम्हाला ॲक्च्युली हे बनमध्ये छान दिसतंय. सो उलट आहे या अशा टाईपमध्ये ही दिसेल. मी याचा पण येस अगेन एक व्हिडिओ बनचा जो हेअरस्टाईलचा एक बनचा व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवते, तो तुम्ही बघा की मग हे याचा लुक कसा येणार आहे. ओके, सो दिस वन इज द फोर्थ डिझाईन. सॉरी, दिस वन इज थर्ड डिझाईन. येस, ही थर्ड होती आपली आणि आता नेक्स्ट सेम युपीमध्येच आहे, बट ती थोडं आपण तो आधीचा लोटसमध्ये होता आणि ही असं आहे आपली फोर्थ डिझाईन. ह्याच्यामध्ये मोरपंख यूज केलेला आहे आणि खालून त्याला व्हाईट पर्ल दिलेले आहे. येस, ह्याच्यामध्ये आपण थोडं व्हेरिएशन्स करू शकतो. जर कोणाला कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये पण काही पाहिजे असेल, सगळ्याच याच्यामध्ये ॲक्च्युली ऑल क्लिप्समध्ये, हेअर क्लिप्स, हेअर ॲक्सेसरीजमध्ये आपण कस्टमायझेशन करून देतो त्याच्यामध्ये पण. येस, ही पण सेम मेसी बन किंवा जुडा म्हणतो ते, कुठला पण आंबाड्याची हेअरस्टाईल, जिथे पण तुम्ही हेअर अपडू वगैरे जे काही वर बांधतोय आपण केस, तिथे असल्या हेअरस्टाईलमध्ये ह्या युपिन्स यूज होतात. सो येस, तुम्ही बघू शकता ही अंडर 100 रुपीजमध्ये ह्याच्या पेयर्स आहेत. आतापर्यंतच्या ज्याही 3 डिझाईन दाखवल्या त्या आपण सगळ्या पेयर्समध्ये आहेत. ही पण पेयरमध्ये असणार आहे. सो येस, तुम्हाला जर ही आवडली असेल तर काय करायचं आहे, स्क्रीनशॉट सेंड करा आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर. तर आजची आपली शेवटची हेअर क्लिप्स असणार आहे. येस, द लास्ट बट नॉट द लीस्ट ही आहे ही. ह्याला तुम्ही बघू शकता, ह्याला असं खालून आहे, ही सिंगल आहे. हा ब्रॉच म्हणून तुम्ही म्हणू शकता. हा पेअरमध्ये नाही आहे, हा सिंगलच येणार आहे. हा जुडाला आपण जो जुडा हेअरस्टाईल बन जो करतो त्याच्यामध्ये एकच सिम्पली आपल्याला हा लावायचा आहे. येस, ह्याच्यामध्ये पिंक कलरचा आपण एक पेंडंट यूज केला आहे. त्याला खालून असे छान लटकन दिलेले आहे. ह्याच्यामध्ये पण कलर व्हेरिएशन होऊ शकतात आणि कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला पाहिजे तसं बनणार. आणि हे मी तुम्हाला वेअर करून दाखवते की ही कशी दिसणार. येस, ही ओपन हाफ हेअर आपण क्लच करतो त्यात पण हे छान दिसणार. सो मी तुम्हाला ते दाखवते. येस, तर ही आपली आजची शेवटची जी आहे ही क्लिप खूपच अशी ट्रेंडी आणि सुंदर आहे. ह्याचे जे आपण जेव्हा हेअरमध्ये हे इथे याचं ब्रॉच अटॅच करू तेव्हा हे जेव्हा आपले मान हलणार तेव्हा हे असे हलणार, खूप छान दिसणार. मी हाफ क्लच केले आहे केस आता. सो मी तुम्हाला ते लावून दाखवते हेअर्सला. सो लेट्स सी की ते कसे दिसतात. तुम्हाला याच्यामध्ये लावताना थोडं केअर करावं लागतं की हेअर्समध्ये. येस, ओनली तुम्हाला लावून दाखवते. या, होप करेक्ट लागले असतील. तर एक चेक करूयात. येस, हे असं दिसणार आहे. कसे दिसत आहेत? मला तर दिसत नाहीये, पण तुम्हाला ते कदाचित दिसलं असणार. ओके, सो ह्या होत्या आपल्या आजच्या 5 डिझाईन्स, ज्या की हेअर ॲक्सेसरीजवर आपला हा डे 4चा आजचा व्हिडिओ होता. होप तुम्हाला तो आवडला असेल आणि तुम्हाला त्याच्या प्राईस पण जाणून घ्यायचे असतील तर येस, तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करा सो दॅट की तुम्हाला मी त्याच्या प्राइजेस सांगणार. येस, अंडर 100च आहे, डोंट वरी. आपली सिरीजच अंडर 100ची असल्यामुळे सगळ्या अंडर 100मध्येच ह्या हेअर क्लिप्स आहेत. 2 मी ऑलरेडी लावल्या आहेत. येस, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खरंच मनापासून खूप आभार. ह्यातली कुठली पण तुम्हाला ज्वेलरी आवडली असेल तर ती
तुम्ही मला स्क्रीनशॉट सेंड करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ज्यांना ज्वेलरी आवडते, ज्यांना दागिने आवडतात त्यांना पण हा शेअर करा. त्यांना पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तर मग भेटूया लवकरच डे 5च्या डिझाईनसोबत. आणि तुम्हाला काही जर हवी असेल कुठली तुमच्या आवडणारी अशी डिझाईन, तर मला ती तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा, व्हॉट्सॲपला सांगा, यूट्यूबला सांगा, सो दॅट की मी जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो त्याच्यावर बनवणार. आणि इफ तो माझ्या लिस्टमध्ये जर ॲड नसेल तर मग मी तो त्यात पण ॲड करून तुमच्यासाठी त्या ज्वेलरीमध्ये जर अंडर ₹100 जर मला पॉसिबल असेल तर मी नक्कीच तुम्हाला त्याच्या डिझाईन्स बनवून इथे शो करेल आणि त्या वेअर करून पण दाखवणार. ओके, चलो देन, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लॉट्स ऑफ लव्ह. जानम देख लो मिट गई